सुनील भोईर बॉलर. सलामीची जोडी आपण पाहतो नारिवली संघाची. एका बाजूला आपण पाहतो राजू काटे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो लक्ष्मण गोरपेकर. तर गोलंदाज सज्ज होत आहेत सुनील भोईर. तर सामन्याला इथं सुरुवात होते दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिला चेंडू पंच शशांक पाटील यांनी वाईडचा इशारा केला. अवांतर धावसंख्येने इथं नारिवली संघाचं खातं खोललं जातंय. बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर दोन अतिशय चांगले पंच आपण पाहतो. शशांक पाटील संदम, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण अनुभवी पंच रमेश म्हात्रे सागाव. जय जलेश्वर वाडेकर 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. मात्र इथे घोषितच्या स्वरूपात धाव येते धाव फलकावर. एक बघा, जे सीमारेषेच्या बाहेर पडद्याच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल, चेंडू तुमच्याकडे आल्यावर आडवा जरा. प्रेक्षकांना विनंती असेल. एक वाईट एक बॉल दिला ना. पहिला वाईट दिला. सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राटमोड विकेट ऑन साइडला भिरकावून दिला. लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधनं चांगला प्रयत्न केला होता. असं वाटलं की झेल घेतोय की काय क्षेत्ररक्षक. मात्र इथे पंच शशांक पाटील इशारा करतायत. बरं संदीप भोईर जरा, संदीप भोईर बघा, पंच तुम्हाला इशारा करतायत. चौकार. इथे मात्र संघर्ष करताना षटकार चौकार ठोकलाय फलंदाज लक्ष्मण गोरपेकरनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुलटा चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. थोडीशी मिसफील होते आणि इथे घोषितच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत धाव फलकावर. आठ धावा आपण पाहतो. 8 धाव फलकावर. एका चौकाराचा अपवाद वगळता नक्कीच सुनील भोईर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. कारण दडपणाचं षटक हाताळतो. पॉवर प्लेचं नक्कीच चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. बॅग फुटला गेले, फटका फसलाय. झेल होतं का पाहायचंय. लो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक दूरवरने येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या मागे आपण पाहतो मास्टर माइंड पद्माकर भोईर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 धावा. सुनील भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक आपण पाहतो लक्ष्मण गोरपेकर. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतायत. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. गोलंदाज सुनील भोईर वेगावर स्वार होत आहेत. यशस्वी ठरतायत. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिशा भरकडतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथं हातावर नियंत्रण ठेवता येत नाहीये गोलंदाज सुनील भोईर या गोलंदाजाला. अवांतर धावसंख्या पुढे सर 11 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी होत होती गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र टप्पा आणि दिशा अतिशय खराब आपण पाहतोय. इथे मात्र समोर खेळता सुरेख फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर विसावतो. पंच शशांक पाटील यांचा इशारा येतो तो षटकार. दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट. आवेश पवार वर सैवाला. कसा मारतो स्वीप शॉट.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचे गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते बेतोडे संघाचे सुनील भोईर. या गोलंदाजानं धावा खर्च केला तब्बल 17 आणि बिनबाद 17 अशी जमेची बाजू असेल ती नारळी संघासाठी, कारण 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकात इथं मात्र धावा आल्या आपण पाहिल्या बिनबाद 17. एक चांगली सुरुवात आपण पाहतो राजू काटे आणि लक्ष्मण घोरपेकर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून 17 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय. मात्र इथून हे दोन फलंदाज डोकेडोकी ठरतात ते बेतोडे संघासाठी. इथून मात्र पद्माकर भोईर या अनुभवी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आपल्या संघाच्या हाकेला धावावं लागेल, कारण सर्वात महत्त्वाचा अनुभवी गोलंदाज आपण पाहतो पद्माकर भोईर या गोलंदाजाला मात्र इथं कमबॅक करून द्यावं लागेल ते बेतोडे संघाला. तर सुदाम मामा कुठे असतील? हा बाबा सुदाम मामा उर्फ माऊली कुठे असाल तर विजय पाटील तुम्हाला बोलवत आहेत, या मामा. तसेच विकास कापसे यांनी सुद्धा यायचं आहे. ऑन साइडला भिरकावून दिला राजू काठेच्या बॅट मधने येतोय तो गगनभेदी गगनचुंबी षटकार. कशा पद्धतीने दिलं जाईल, इथे मात्र चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं, जशाच तसं उत्तर आपण पाहतो गोलंदाज पद्माकर भोईरच्या माध्यमातून दिलं जात आहे. कारण दोन्ही खेळाडू आपण पाहतो अनुभवी आहेत. सातत्याने नारिवली संघ असो की बेतोडा संघ असो, पद्माकर भोईर राजू काटे चांगलं योगदान देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना इथे मात्र उत्तर चांगल्या पद्धतीने दिले आहे. तर गोलंदाज पद्माकर भोईर या गोलंदाजानं दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. पहिल्या चेंडूवर तुम्ही मला षटकार टोकलात, मात्र तदनंतर मी कमबॅक करू शकतो, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो, हे गोलंदाज पद्माकर भोईर या गोलंदाजाने इथं दाखवून दिलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो. गोलंदाज पद्माकर भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑफसाईडला खेळतायत, मोठं नुकसान होणार नाहीये, फक्त इथे सिंगलच्या स्वरूपात. बघा पंच 1 की 2 सिंगल. चोवीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र पद्माकर भोईर सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑफसाईडला आपण फटका पाहतो लक्ष्मण घोरपेकरच्या बॅट मधनं. बघा प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू आडवा आणि ताबडतोब द्या. 2 धावा असतील घोषितच्या स्वरूपात. बघा सीमारेषेवर जे प्रेक्षक उभे आहेत, पडद्याच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत, त्यांना विनंती असेल चेंडू आडवा आणि मैदानात फेका ताबडतोब. सहकार्य करा, कारण प्रेक्षक असल्याशिवाय कोणत्याही खेळाला मजा नसते, क्रिकेटला मजा नसते. तुमची गरज नक्कीच आहे आम्हाला, चांगल्या पद्धतीने तुमचं सहकार्य लाभतंय. ऑफसाईडला खेळतात, अतिशय सुरेख झेल आपण पाहतो यष्टांच्या मागे सोपान पाटील आणि मोठा धक्का दिलाय फलंदाज लक्ष्मण घोरपेकर. बॅक टू पॅव्हिलियन. जगदीश पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या नारिवली संघाच्या 17. कमबॅकची गरज होती बेतोडे संघाला. बेतोडे संघाचे गोलंदाज पद्माकर भोईर या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 9 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय संदीप भोईर येत आहेत. इथून मात्र फलंदाजी कशी होईल, गोलंदाजी कशी होईल, क्षेत्ररक्षण कसं होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावा धाव फलकावर आपण पाहणार आहोत ते पाहावं लागेल, कारण इथे फलंदाजी चांगली होते. कमबॅक करून दिलंय ते पद्माकर भोईर या गोलंदाजानं.
इथे मात्र ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, सीमारेषेवर चेंडू अडवून फेकेपर्यंत फलंदाज मात्र सुरक्षित पोहोचले. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून इथं पुढच्या फेरीत दाखल झालेत आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो तो बेतोडी विपक्ष नारिवली. संदीप भोईर राईट मोर विकेट. इथे मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीप भोईर यशस्वी ठरतात आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ राजू काटे स्ट्राईक एंडला. मात्र राजू सारख्या फलंदाजाला इथं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. ऑन साईडला भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, अंतर कापता कापता चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. आमच्या दादांची पुन्हा एकदा फरमायची की कोंबडा काढताय पुन्हा एकदा गाणी झाला पाहिजे. कधी गोलंदाज वरचढ ठरतोय तर कधी फलंदाज गोलंदाजावर मात करतोय. 32 धावा आपण पाहतो धावफलकावर. फ्रंट फुटला पुढे सरकले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो गोलंदाज संदीप भोईरच्या माध्यमातून. 2 बलाढ्य संघांदरम्यान ही लढत आपण पाहतोय ती बेतोडी विपक्ष नारिवली. इथे एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं फरार होतोय आणि गोष्टीच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. तिसरे षटक मार्गस्थ असताना नारिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो 33. गोलंदाज तयार संदीप भोईर राईट मोर विकेट. इथे मात्र फटका फसलाय, मात्र चेंडू नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवर न येत आहे, चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या दुसरी धाव येते धाव फलकावर. मात्र इथं दोन धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पाहतो होते धाव फलकावर पोहोचली ती. ओर षटक संपलंय. जा पाणी घेऊन जा. नाव काय? तर वाडेघरचे समाजसेवक आदरणीय विकासजी कापसे यांचा इथे व्यासपीठावर सन्मान केला जातोय. मी विजय पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते इथे त्यांचा सन्मान करायचा आहे. तीन षटकांचा खेळ इथं संपलाय आणि नारिवली संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 35. मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गुरुनाथ पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो खेळपट्टीवरील 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. गोलंदाज फलंदाजांना रोखतील की फलंदाज गोलंदाजावर हल्ला चढवतील ते पाहावं लागेल. शेवटच्या षटक मार्गस्थ 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार गुरुनाथ पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आले, सुरेख झेल पकडला जातो. क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवर कमलाकर तांडेल यांच्या माध्यमातून
अचूक झेल टिपला जातोय आणि विकेटचं इथं पतन होतं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. असतील या षटकातील गुरुनाथ पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. वेगात बदल केला. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल आणि फलंदाज कैलासचा मात्र खेळ होतो इथं खल्लास. बघा हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण गोलंदाज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज तयार. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आले मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात. तिसऱ्या धावेसाठी होकार भरला दोन्ही फलंदाजांनी आणि फलंदाज मात्र इथं सुभाषला परतावं लागते. धावचीच्या स्वरूपात होत आहेत ते बाद. ठाकूरने काय सांगू बरोबर. काय गोलंदाजी केली गोलंदाज गुरुनाथ पाटील या गोलंदाजानं. हाणामारीच्या षटकामध्ये एका बलाढ्य संघासमोर हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय मात्र सोपान पाटील येत आहे. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. तो येतोय तो चौकार. चौकार फार महत्वाचा असेल नारिवली संघासाठी. चौकार ठोकला फलंदाज संतोष काटेनं सातत्याने सलामीला येत असतात. मात्र इथं काहीतरी एक नवीन बदल आपण पाहिला नारिवली संघाच्या माध्यमातून. हा चौकार आलाय मात्र हा चौकार फार महत्वाचा असेल तो नारिवली संघासाठी. 41 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साईडला भिरकावला. इथं मात्र फटका फसला. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. संदीप भोईर येतोय. चेंडू खाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धावे ते धावफलकावर मात्र बॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते. पद्माकर जरा काय करा. 43 धावा आपण पाहतो धावफलकावर. आत्ताचा जर विचार केला तर नारिवली संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये एक चांगली धावगती नारिवली संघानं इथं प्रस्थापित केली आहे. ऑन साईडला भिरकावलाय. षटकार येईल की झेल होईल ते पाहायचं. संदीप भोईर चेंडू खाली मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं विसावतोय. येत आहेत त्या 6 धावा आणि आत्ताचा जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 49 आणि 50 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते नारिवली संघानं बेतोड संघासमोर.
नारिवली यांना. हॅलो, थँक्यू सो मच. तर आमचे सुनील दादा या चा प्यायला. गणेश दा आत्ता फिल्डिंग करायची आहे नंतर. तर आभार मानूया आपण येथे आयोजन कमिटीचे की त्यांनी सर्वांसाठी चहाची सोय केलेली आहे. आमचे सुनील मामा चौधरी आणि सुदाम मामा भोईर आणि विजय दादा. तर चला खेळाचं पहिल्या सत्रामध्ये पाहिलं गावदेवी नारिवली टीमने कुठल्या त्या 49 जाबा. एक वेळ संघ अडचणीत सापडला होता, मात्र त्याच्यानंतर त्याला बाहेर करण्याचं काम केलं ते मात्र फलंदाज संतोष काटेने एक चौकार एक षटकार डोकला. लक्ष्मण गोरपेकरने एक षटकार एक चौकार डोकला. राजूने सुद्धा एक चौकार एक षटकार डोकला. त्यामुळे चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. 49 जाबा झाल्यात आणि 50 जाबेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. बंधुराजांची जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय. पद्माकर भोईर आणि संदीप भोईर. गोलंदाज पाहतोय राजू काटे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल लेग स्टंप आणि पंच वाईड चिकून करतात. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळते आणि संघाचं खातं खुलं केलं जातं 1 या धावसंख्येवरती. एक्झॅक्टली 50 जाबा बनवायच्यात म्हणजे 4 ओव्हरमध्ये 50 जाबा. 12.5ची सरासरी आहे. 12.50 ही सरासरी प्रति षटकामागे. मागच्या मॅच मध्ये धुवाधार पारी खेळणारा पद्माकर भोईर या बेलेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज राजू काटेला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये निसट्टा विजय प्राप्त झाला. नारिवली टीमला मात्र दुसरीकडे पाहिलं तर या जय हनुमान बेतवडे टीमने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली पहिल्याच मॅच मध्ये. या बेलेस पाहतोय चेंडू मात्र पाठीमागे. 1D डिक्लेअर आणि पंच मेके सर आहेत. अतिशय चांगली कामगिरी. त्याचबरोबर शशांक पाटील सर, वेल जॉब. आज मात्र मेके सरांचा शेवटचा अंतिम दिवस आहे स्पर्धेमध्ये. ते आपल्यापासून निरोप घेतील कारण ते गुजरातला चालल्यात उद्यापासून गुजरात दौऱ्यावरती. गुजरातला तेथे नरेंद्र मोदी साहेबांना भेट घेण्यासाठी जातील ते, कारण हौशी खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत. एक काल ज्यांनी गाजवला गुरुदत्त सागाव संघाकडून ते चांगले खेळायचे आणि आता मात्र पंचांची कामगिरी करतात. पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट केल्या. फटका चांगला आहे. ओव्हर शॉट सुपर डुपर सिक्सर. तीन चेंडू चांगले फेकल्यानंतर या चेंडूवरती पुढे आले. थोडीशी 2 पावलं पुढे घेतले आणि बॅट वरती व्यवस्थितरित्या मिडल केला चेंडू आणि चेंडूला मात्र सरळ अगदी सरळ केले. या बेले चांगला बॉल होता. कमबॅक कसं करावं राजू काटेला फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आत्ताचा चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. बॉल किती आले? 4 बॉल झालेत. 2 to go. एक वाईट बॉल आहे. यावेळेस पुन्हा एक मोठा फटका खेळायचा होता. अतिशय चांगला चेंडू, कारण राजूकडे पदल आली ते
आणि तो एक नावाचा खेळाडू आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे गोलंदाजी फलंदाजी पहा मिळतं. आता मात्र फलंदाजी थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न होत आहे खेळपट्टीवरती आणि चेंडू व्यवस्थितरित्या जातोय क्लिपरकडे. डॉट बॉल. तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवान टीम पाहायला मिळतात. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करेल काय टीम? पुढे आल्यात, पुन्हा एकदा फटका फसला. आता मात्र हवेमध्ये सुभाष पाटील झेल खाली आलेत आणि गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपला. अखेरकार चेंडूवरती नजर ठेवली आणि मात्र त्याला सुद्धा माहित होतं की किती विकेट महत्वाची आहे संदीप भोईर यांची. आणि पहिला फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का लागतोय तो ज्या अनुमान बेतवडे टीमला. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 8 धावा आल्या. एक षटकार टोकला गेला, एक चेंडू खराब फेकला आणि एकेरी धाव मिळाली आहे. त्यामुळे आता सोपान पाटील डावकुरी आताचा फलंदाज आहे. मोठे पटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मात्र आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे मैदानावरती विखुरलेलं असेल, कारण पहिलं एकमेव पॉवर प्लेचं षटक होतं आणि आज कुठे का होईना दोन्ही संघामध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळते, कारण खेळाडू उपस्थितीत नाहीये. गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती या सत्तामात्र पोटी प्लसचा सामना सुरू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं सर्वांचं स्वागत. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करायचा होता, ते मात्र डिक्लेअर वाईट. 1+1 2 धावा मिळतील, कारण वाईट बॉल होता आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये. त्यामुळं बिना पायल से बजे घुंगरू असंच म्हणावं लागेल. तर एकूण 10 धावा धावपळकावरती झाल्या, त्या एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील संघाला, कारण दोन्ही संघ फार मोठे आहेत. येथून मात्र जो संघ विजय प्राप्त करेल तो मात्र रणवीर 11 ओमसाई आडिवली टीमशी खेळेल. त्यामुळे आता येथून दोन्ही संघांची थोडी कसोटी आहे. संदीप यावेळेस फटका सजवलाय. सुभाष पाटील झेल खाली आणि गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपलाय. दुसऱ्यांदा झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते मात्र धक्का क्रमांक दुसरा लागला. ज्या फलंदाजाने पहिल्याच मॅच मध्ये बेतोडे संघाच्या अगेन्स्ट 39 बॉल 46 धावांची इनिंग साकारली होती, तो तर आता फलंदाज बाद झालाय. जयेंद्र पाटील मैदानावरती आल्या. 2 सलामी बॅट्समन बाद झाल्यात. थोडंसं संघ अडचणीत जाईल का? येथून मात्र या 2 खेळाडूंना सामना धाबांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे पडके खेळावे लागतील. आता 2 खेळाडूंना सलामीची जोडी मात्र शांगायणामध्ये परत आली आहे. लक्ष्मण गोरपेकरला मिळाले चांगलं यश. यावेळेस नाही आलाय चेंडू आलाय. यस, आयोजन कमिटी जिंदाबाद. एक धाव डिक्लेअर आहे. तर निश्चित आयोजन कमिटीला सहकार्य करा आपण, कारण त्यांना चिंता आहे ती त्यांच्या चेंडूंची, कारण 3 दिवसासाठी त्यांनी जवळजवळ 101 चेंडू आणल्यात
मात्र ते पुरतील का नाही हे शंका आहे थोडीशी. एक धाव जेव्हा डिक्लेअर असेल तेव्हा आपल्याला स्ट्राईक चेंज करावी लागेल, लक्षात ठेवा आपण. एक धाव पुढे गेला तर 2 धाव आहेत. आणि जो सीमारेषेवरती जी कॅरी बॅग लावली आहे ना तिथे गेला तर चौकार आहे त्याच्या बाहेर तिकडे. आणि आतमध्ये असेल तर 2 धावा. इथून मात्र 1 धाव आहे. हा डिक्लेअर झोन आहे कारण हा हाफ ग्राउंड आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पाठीमागे धावा मिळणार नाहीयेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. भानुदास तिथे आहेत. यास एकेरी धाव पहा मिळतो आपल्याला. आणि एक्का दुक्का दाबाने आता इथून मात्र चांगला स्टार्ट द्याबाळ गेले. एकूण धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. धावपळकावरती पहा मिळतात आपल्याला 12 रन्स होत असताना अद्याप एका षटकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका नाही आहे. फक्त एकेरी दुहेरी दाबांना प्राधान्य दिलंय, जिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल ते टीमला. कारण एक अद्यापर्यंत मोठा फलंदाज स्ट्राईक वरती पहा मिळतो या सोपान पाटील. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केलंय. मेके सरांनी सांगितलंय की काय कसलं आउट आहे. मात्र क्रिकेटचा नियम आहे, आपण अपील करू शकता, हरकत नाहीये. आणि इथे मात्र आणखीन एक चेंडू डॉट जात असताना एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल तर एखादा चौकार षटकार या सामन्यामध्ये शिरकाव करून देईल तो या बेतवडे टीमला. वाईड बॉल. थोडासा टप्पा अगोदरच ठेवला होता त्यामुळे चेंडू जास्त प्रमाणात उचली घेतली. धावसंख्या 13. धावपळकावरती आताचा बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. कैलास आहे तेथे आणि तेथे धाव मिळेल. डिक्लेअर 2. उठून सिद्धू पाटील. दोन व्हॉलेंटियर्स आहेत तिथे आमचे स्वयंसेवक. स्वतः सिद्धू पाटील आहेत तिथे, जातीने हजर आहेत ते आणि त्यामुळे ते 2च धावा मिळते. यावेळेस अतिशय चांगला चेंडू होता, मात्र फलंदाज इथे बीट झाला. कीपर सुद्धा बीट होतोय. षटकाची होते ती सांगता अतिशय चांगला वाजवी षटक हाताळला लक्ष्मण गोरपेकरांनी. पहिल्या षटकात धाबा आल्या होत्या त्या राजू काटे यांच्या 8 आणि आता मात्र लक्ष्मणने धाबा दिल्या त्या 5. स्कोरर मला वाटलं बोलताय का स्कोरर वर. हॅलो, स्कोर झालाय तो एकूण 15. 50 बनवायच्या होत्या, 15 बनवल्यात. आता 35 धावेची गरज आहे. गोलंदाज शरद पाटील. 12 बॉल 35. चला जास्त वेळ. 8 आणि लक्षाला किती
पहिले 8 7 मग 15 झालं 7 7 मग आम्ही कुठे 13 बोललो 7 एकूण 15 धावा झाल्यात. कोणीच बोलला नाही तर काय योच बोलतो तो तू बोलला 5 झाल्या हॅलो मी 5 कुठे लिहिले का आकडे इथे तर एकूण 15 धावा आहेत धावपैकावरती. स्कोरर बोलता पाहिजे, मुका स्कोरर नको आम्हाला. आणि यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहा मिळतो आपल्याला. 16 धावा धावपैकावरती झाल्यात. आता 34 बनवायचे आहेत. चौतीस धावा बनवायच्या आहेत अद्यापी. आताचा बॉल यॉर्कर होता. फाय डिले चेंडूला पाहतोय आपण डिपिश कबरला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र धाव मिळेल ती एकच. एकेरी धाव पहा मिळतोय आपल्याला धावपैकावरती. अद्यापपर्यंत धावांसाठी संघर्ष करतोय टीम, कारण इथून गरज आहे ती टीमला 50 धावा पूर्ण करण्याची. मात्र आता जर मोठे पडके आले नाही तर सामना थोडासा जड जाईल तो बेतवडे टीमला. त्यामुळे या षटकामध्ये मोठ्या पडक्यांची गरज आहे, कारण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 49 धावा कुठल्या 50 धाब्याचं लक्ष होतं आणि त्याच्यानंतर सुरुवात या बेतवडे टीमची थोडीशी अडखळत झाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण एक उजव्या आणि एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना फुलटॉस बॉल आणि मात्र आता 1 बाउन्स चौकार. 4 धावा मिळाल्यात. 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर पहा मिळतोय आपल्याला. मात्र सोपान मैदानामध्ये राहिला तर निश्चित त्याच्या बॅटमधून धावा पहा मिळतील, कारण एक भारदार शरीरयष्टीचा माग पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून नेहमीच मोठे पडके आल्यात. एक डावखुऱ्या हाताचा तो फलंदाज आहे आणि त्यामुळेच आता येथे चौकार ठोकलाय. त्यामुळे 21 धावा धावपैकावरती पाहतोय. थोडस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना सोपान पाडील स्ट्राईक वरती. आताचा बॉल या बेलेस मात्र वाईट. 1+1 2 धावा पहा मिळतील. 23 धावसंख्या पाहतोय आपण, कारण अगोदरच वाईट फेकला त्याच्यामुळे चेंडू अडला नाहीये आणि आणखीन एक धाव मिळाले, म्हणजे 23 धावा धावपळकावरती पाहतोय आपण. नाहीये नाहीये हे चित्र असं सर्रासपणे पाहायला मिळतोय. कुठेही क्रिकेटचे सामने असू द्या, श्वान पथक मात्र मैदानामध्ये नेहमीच पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण जयेंद्रला पाहतोय. आताचा बॉल चांगला होता, चपराक दिली मात्र ते एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळतोय. अद्यापर्यंत 24 धावा धावपळकावरती. आमचा प्रेक्षक वर्ग आहे, त्याचबरोबर स्वयंसेवक सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे बाहेरची आणि प्रेक्षकांची हळूहळू गर्दी या मैदानावरती आपल्याला पहा मिळतोय. किरण अद्यापर्यंत विचार केला तर एकच चौकार आलाय या ओव्हरमध्ये, त्यामुळे सोपांवरती फार जबाबदारी असेल खेळाची. आताचा बॉल पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ अभ्यात आणि आता एक धाव डिक्लेअर. 25 धावा स्कोर कार्ड वरती. अद्यापर्यंत अर्धलक्ष पूर्ण केलंय, अद्यापि अर्धलक्ष गाठायचे.
नाही नाही, अडवण्यासारखा चेंडू नव्हता, कारण वेगाने गेला सीमारेषेवरती आणि जसा चेंडू पडला ना तसा उंचावरती गेला. नवीन नवीन चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल, आम्ही पहिल्यापासून सांगितलंय. कारण इथे आउटफील्ड बाहेरची खूपच खराब आहे, खास करून बॅक साईडला. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. आताचा बॉल यावेळेस चांगला आहे, फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरच्या दिशेला सुभाष पाटील आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं, मिस अंडरस्टँडिंग आणि ते मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धाब्याची गरज आहे. 7 बॉल 24 पाहायला मिळतात. येणारा चेंडू कसा असेल या सामन्याचं भविष्य, सामना कोणाच्या बाजूने ठरवेल. कारण जर काही षटकार आला तर निजी सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करेल तो बेतवडे टीम, आणि जर काही डॉट चेंडू फेकला, विकेट टेकन गोलंदाजी झाली तर पूर्णपणे सामन्यावरती हावी होईल. कारण 24 धावांची गरज आहे, त्यामुळे मोठे 4 बिग शॉट खेळावे लागतील टीमला. फुलटॉस बॉल आणि यावेळेस पर्वणी होती का, मात्र नाही आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि ते मात्र राजू काटे आल्यात. झेल सुरेखरीत्या टिपला जातोय, अतिशय चांगला टिपला गेला तो झेल आणि संपलाय तो सोपान पाटीलचा खेळ. आणि नवापाडा दोन्ही टीम उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून आम्हाला सामने लवकर सुरू करता येतील. कारण उद्याच्या दिवसामध्ये 2 सामने एक्स्ट्रा आहेत. आता नवीन बॅट्समन गुरुनाथ पाटील आलेत मैदानामध्ये. 6 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज संतोष काटे. थँक्यू. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नका. अद्याप एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे आता यस 6 बॉल मध्ये 24. गोलंदाज पाहायला मिळतोय संतोष काटे, स्ट्राईकला फलंदाज जयेंद्र पाटील आणि गुरुनाथ. पहिलाच बॉल यावेळेस आक्रमक होता. अशोक मस्कर झेल खाली आणि झेल तर ड्रॉप झाला, मात्र दुसरी धाव सुद्धा येते नाहीये, एकच. झेल चांगला होता, मात्र थोडस झेल पडल्यानंतर हातातून चेंडू निसटला, त्यामुळे एकच धाव मिळाली. आता 5 मध्ये 23. 5 चेंडू 23 धावांची गरज. अद्याप सामना संपला नाहीये, कधी सामन्या काढणी मिळू शकेल, कारण इथे धावा कधी कधी होतात. चांगला बॉल एष्टा उडवल्या गेल्यात. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन आणि आता मात्र सामन्यामध्ये वापसी करत असताना टीम नारिवली संघ. भोईर आणि त्याचबरोबर पद्माकर भोईर दोन्ही बंधुराज, त्याचबरोबर जयेंद्र
आणि महेंद्र आणि त्याचबरोबर सोपान पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील आणि कमलाकर टांडेल आणि रामदास टांडेल म्हणजे 8 खेळाडू जवळजवळ 4 घरातले येते. यास गमतीशीर क्रिकेट आहे. या वेळेस डिक्लेअर एक धाव डिक्लेअर. त्याचबरोबर आमच्या नारिवली टीम मध्ये सुद्धा एकाच संघामध्ये 3 बंधुराज पाहायला मिळतात. विश्वनाथ मस्कर, अशोक मस्कर आणि भानुदास मस्कर हे 3 खेळाडू बंधुराज. त्याचबरोबर राजू काटे आणि संतोष काटे हे जोड्या पाहायला मिळतात. या जवळजवळ अर्धा संघ आहे. असं क्रिकेटमध्ये बरेच काही गोष्टी असतात आणि खेळण्याची जिद्द हौस असते, त्यामुळे आपल्याला थोडंसं कामकाज बाजूला ठेवून या ठिकाणी खेळतात. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, मात्र मेके सर वन डे डिक्लेअर. आता मात्र सामना जिंकणं थोडंसं अवघड जाईल, कारण प्रत्येक बॉल वरती एक एक धाव मिळते डिक्लेअर स्वरूपामध्ये. या आता मात्र इथून मोठी धावसंख्या गाठायचे, कारण 50 धावांची गरज असताना सलामीची जोडी या ठिकाणी स्टार्ट देऊ शकली नाहीये, त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागतो या ठिकाणी या मैदानामध्ये. आणि दुसरा नेत्रदीपक विजय प्रस्थापित. लास्ट झाला का? मेक्याला विचार, मेक्या इशारा करतो. तर येथे सामना जिंकला आणि हा सामना पाहायला मिळाला आपल्याला तो या बेतवडे आणि नारिवली या 2 संघामध्ये. आणि सामना जिंकलाय तो नारिवली टीमने आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. आणि आता मात्र सामना होईल येथून मात्र तो अडवली आणि नारिवली 2 संघामध्ये. आणि या सामन्याचा हिरो ठरतो या तर या सामन्याचा हिरो ठरतोय ज्याने फलंदाजी करत असताना 16 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या त्या 7 आणि 2 विकेट मिळवल्या, त्यामुळे तोच ठरतो या सामन्यात.